सुदर्शननं दुकान उघडून अजून अर्धा तासही झाला नव्हता तेवढ्यात राहुल आला. स्कूटर एका बाजूला उभी करून तो आत आला. काय हो सूर्यवंशी, आज सकाळी सकाळीच काय भानगड काय आहे? सुदर्शननं अर्थपूर्ण नजरेनं राहुलकडे बघत विचारलं. अरे आजपासून श्री गणेश करतोय. अच्छा 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 अच्छा, अगदी बरोबर आहे. शुभ कामाला जास्त उशीर करू नये असं ते आपले हे म्हणून गेलेत ना. अरे तू साल्या पैज लावून बाजूला झाला आहेस. मलाच आता सगळ्या गोष्टींची इन्व्हेस्टिगेशन करायला हवी. तिचं नाव काय, ती घरातनं बाहेर कधी पडते, ती कुठल्या कॉलेजात आहे, जर ती कॉलेजात नसेल तर दुसरं काय करते, तिच्या आवडीनिवडी काय आहेत, तिच्या मैत्रिणी कोण आहेत, अशा शेकडो गोष्टींची चौकशी करायला हवी. अरे त्या पैज जिंकायची म्हणजे हे सगळं करायलाच हवं नाही का? हे बघ, ही माहिती खरं म्हणजे तूही देऊ शकतोस, तेवढा माझा वेळ वाचेल ना. देऊ शकतो मी, पण देणार नाही. कारण पैज मी लावली आहे. मला काय 501 रुपये वर आलेत का काय माझे? हे बघ, सुप्रियाच्या वेळेलाही पैजे तूच पुढाकार घेतला होतास आणि तेव्हा तूच तिच्याबद्दलची सगळी माहिती मला दिली होतीस. राहुल म्हणाला आणि बोलताना त्यांनी सुदर्शनच्या नजरेला नजर दिली होती. तो मूर्खपणा आजसुद्धा भोवतोय मला. सुदर्शननं अगदी स्पष्ट शब्दात कबुली दिली. मेहरबानी, तू तुझा मूर्खपणा निदान आज तरी कबूल केला आहेस. अरे आज काय, मी तो केव्हाच कबूल करून टाकलेला होता. आजही मी माझ्या त्या मूर्खपणाला शिव्याच घालतोय. मीच तुला प्रोत्साहन दिलं होतं. जर त्यावेळेसच मी तुला नको म्हटलं असतं तर तू तो चॅलेंज कधीच स्वीकारला नसतास. नकळत सुदर्शनचा आवाज विषण्ण झालेला होता. सुदर्शनच्या मनातनं ते अजूनही गेलेलं नाही याची राहुलला कल्पना होती. राहुलनं त्या बाबतीत सुदर्शनला बरंच समजावलं होतं. त्यावर त्यांचं खूप बोलणंही झालं होतं. पण सुदर्शनचं म्हणणं, त्यावेळी सुप्रियाचं आपल्यावर प्रेम नसेलही, पण नंतर हळूहळू ती आपल्या सहवासात रमली असती, त्यातून मग प्रेम निर्माण झालं असतं. पण राहुलनं सुप्रियाला सुदर्शनला तिच्याविषयी काय वाटतं हे एकदा सांगितलेलं होतं. तर तिचं म्हणणं, हे बघ, तो अतिशय चांगला आहे, ह्याबद्दल प्रश्न नाही आहे. मित्र म्हणून तो मला अतिशय आवडतो. पण माझ्या मनात त्याच्याविषयी कधीच तशा भावना नाही ना निर्माण झाल्या. तरी त्यांनी तसा गैरसमज का करून घ्यावा हे मला अजूनही कळत नाही आहे. अर्थात प्रेम कुणी कुणावर करावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तो हक्क काही आपण त्याच्याकडनं हिरवून घेऊ शकत नाही ना. दोघांच्या ह्या अशा बोलण्यामुळे राहुलची बऱ्याचदा मधल्यामध्ये कोंडी झाली होती. कारण सुदर्शन समजत होता राहुलमध्ये आल्यामुळे सुप्रिया आपल्याला दुरावली. त्याची ही समजूत खोडून काढायचा राहुलने बऱ्याचदा प्रयत्न केला होता, पण सुदर्शनचा त्याच्यावर विश्वास बसला नव्हता. हा केवळ आपलं मन राखण्यासाठी असं बोलतोय असं त्याला वाटत होतं. इकडे सुप्रियाच्या मनात आपल्याविषयी काय भावना आहेत हे आता त्याला कळून चुकलं होतं. तिचा तो गैरसमज दूर करण्याचा त्यांनी 2-3दा प्रयत्न केला होता. पण सुप्रियानं राहुलचा चेष्टेखोर स्वभाव लक्षात घेता ते फारसं मनावर घेतलं नव्हतं. राहुल माझा आहे आणि तो फक्त माझाच आहे हे तिच्या मनात पक्क ठसलेलं होतं. आणि म्हणूनच राहुलनं शेवटी त्या विषयावर बोलणंच बंद करून टाकलं होतं. मरा तिकडे, दोघांना जे काही समजायचे ते समजा. मात्र राहुलला सुदर्शनचं एक कौतुक वाटत होतं. ते खरं असो खोटं असो, सुदर्शनच्या दृष्टीनं राहुलनं आपली प्रेयसी लाटली हे सत्य होतं. त्याची ती समजूत अगदी पक्की होती. आणि एवढं असूनसुद्धा त्यांनी राहुलशी असलेले मैत्रीचे संबंध तोडलेले नव्हते. पूर्वी जशी त्यांची मैत्री होती तशीच ती आजही होती. त्यात कसलाही फरक पडलेला नव्हता. असा कधी चुकून विषय निघाला तर तेवढ्यापुरता सुदर्शन काहीसा अपसेट व्हायचा नाही असं नाही, पण ते तेवढ्यापुरतंच. आत्ताही तो विषय निघताच सुदर्शनचा चेहरा काहीसा पडला होता. आता तू जर नको म्हटलं असतंस तर मी सुप्रियाचा तो चॅलेंज कधीही स्वीकारला नसता, राहुल म्हणाला. आणि मग वातावरणातला ताण हलका करण्यासाठी तो चेष्टेच्या सुरात म्हणाला, पण काही म्हणे यार, तो चॅलेंज तसा जबरदस्त होता.
सुप्रियानं मला नंतर सांगितलं की माझ्या हातून थोडी कुठे चूक झाली असती तर तिने माझी चांगली शाळा केली असती. त्याच तयारीनं ती आलेली होती. त्या चॅलेंजपेक्षा हा चॅलेंज जबरदस्त आहे बरं का. सुदर्शनला तो विषय नको होता म्हणून पुन्हा त्यानं राहुलचं लक्ष समोरच्या बिल्डिंगकडे वेधत म्हटलं, सुपी तशी मॉड होती, ॲडव्हान्स विचारांची होती, पण ही पोरगी भलती शाय आहे. तिला बोलतं करण्यातच तुझी निम्मी हयात गेली नाही म्हणजे मिळवली. अरे फार वेगळं प्रकरण आहे हे. चला, बोलण्याच्या ओघात तू तिच्याबद्दल थोडीफार का होईना माहिती दिलीस त्याबद्दल धन्यवाद. राहुल हसून म्हणाला, हिला खरंच की रे, असं म्हणत सुदर्शनसुद्धा हसला. थोड्या वेळापूर्वी त्याच्या चेहऱ्यावर आलेली विषण्णता विरघळून गेली. राहुल समोरच्या खुर्चीवर बसला तसं सुदर्शननं विचारलं, आज काय ड्युटीवर जाणार नाही का? अरे ड्युटीवर तर हजर झालो आहे मी. समोरच्या बिल्डिंगच्या 2 नंबरच्या फ्लॅटच्या रिकाम्या बाल्कनीकडे अर्थपूर्ण नजरेनं बघत राहुल म्हणाला, खरं सांगतोस का काय? आई शपथ, एक बार जिसके पीछे हम पड़ते उसका पीछा नहीं छोड़ते. अरे आखिर 501 रुपये का सवाल है भाई. राहुल बोलत असताना समोरच्या बिल्डिंगमधनं तीच तरुणी बाहेर पडताना दिसली. लगेच राहुल खुर्चीवरनं उठून उभा राहिला. मोहिमेला निघण्याच्या तयारीत. आज तिचा पाठलाग करून तिच्याविषयीची प्राथमिक स्वरूपाची माहिती तो गोळा करणार होता. सुद्या स्कूटर इथेच ठेवतो रे मी, असं म्हणत राहुल दुकानाबाहेर पडण्याच्या तयारीत असताना ती तरुणी रस्ता क्रॉस करून सुदर्शनच्या दुकानाच्या दिशेनं येताना दिसली. राहुल क्षणभर तसाच जागेवर थबकला, मग पुन्हा आत आला. तोवर ती तरुणी दुकानात शिरली होती. तिला आज शिरताना पाहून राहुल मुद्दाम काउंटरच्या आत जाऊन उभा राहिला. पण तिने राहुलकडे अजिबात लक्ष दिलं नाही. ती सरळ सुदर्शन उभा होता तिकडे गेली. हातातलं प्रिस्क्रिप्शन तिने त्याच्यासमोर काउंटरवर ठेवलं. सगळी औषधं हवी आहेत ना? समोरच्या प्रिस्क्रिप्शनवरून एक भिरभिरती नजर टाकत सुदर्शननं विचारलं. हां, म्हणजे त्यातली टॉनिकची बाटली सोडून सगळी, ती म्हणाली. तिचा आवाज कमालीचा मृदू मुलायम होता. साधं बोलणं, पण त्यातही एक प्रकारचा नम्रपणा होता, अदब होती, शब्दांना शिस्त होती. सुदर्शन म्हणाला होता ती कमालीची शाय आहे, अल्पभाषी आहे. आत्ता तिच्या एकंदर बोलण्यावरनं राहुलला त्याची प्रचिती आली. आणि राहुलला जे काही माणसांचं थोडंफार जजमेंट होतं त्यावरून अशी माणसं एकतर अतिगर्विष्ठ असतात, वायफळ बडबड न करता स्वतःचा आब राखण्याबाबत त्यांचा कटाक्ष असतो, किंवा मग जात्यास ती काहीशी लाजाळू अल्पभाषी असतात. ज्यांच्याशी त्यांची वेवलेंथ जुळते त्यांच्यापुरते ते मोकळे होतात, मनात जे काही असेल ते सांगून टाकतात. समोरची तरुणी ही दुसऱ्या प्रकारात मोडणारी आहे. तिच्या आवाजातला तो नम्रपणा, समोरच्या माणसाला रिस्पेक्ट देऊन बोलण्याची तिची पद्धत, तिच्या आवाजासारखा तिचा स्वभावसुद्धा मृदू असावा असा राहुलनं अंदाज बांधला. काल त्यांनी तिला बाल्कनीत बघितलं होतं, तेवढ्या लांबूनही त्याला तिच्या सौंदर्याची कल्पना आलेली होती. पण आज इतक्या निकट जवळून बघताना त्यानं मनाशी कबूलच केलं की आपण काल पाहिला होता तो फक्त ट्रेलर होता. इतक्या जवळून बघताना तिच्या सौंदर्याची अनेक वैशिष्ट्ये त्याच्या नजरेत भरली होती. काल त्याने तिला मॅक्सीत बघितलं होतं, पण आज तिच्या अंगावर निळसर रंगाची सिल्कची साडी होती, त्याच रंगाचा ब्लाऊज होता. तिच्या गोऱ्या सुडौल दंडावर त्यांच्या बाह्या घट्ट रुतून बसल्या होत्या. गळ्यात सोन्याची नाजूकशी चेन होती. नाकात पांढऱ्या खड्याची चमकी होती. तिच्या एकंदर चेहऱ्याला ती विलक्षण खुलून दिसत होती. ओठ जात्यास गुलाबी होते, त्याला लिपस्टिकची आवश्यकताच भासत नव्हती. भोयांचा आकार रेखीव होता. केसांना काहीशी सोनेरी छटा होती. त्याचा एकच जाडजूड शेपटा तिच्या पाठीवर मोठा विलोभनीय दिसत होता. काल लांबून त्याला तिच्या डोळ्यांच्या रंगाची कल्पना आली नव्हती. आत्ता जवळून बघताना त्याच्या लक्षात आलं होतं की तिचे डोळे विलक्षण पाणीदार होते. त्यात काहीशी निळसर छटा होती. तिच्या सौंदर्याचे सगळे बारकावे तो बारकाईने टिपत होता. राहुल भान विसरून समोरच्या त्या सौंदर्य शिल्पाकडे पाहत होता.
एखाद्या तरुणीकडे असं एवढं भान विसरून बघण्याची त्याची ही बहुतेक पहिली वेळ असावी. अरे राहुल, ती पलीकडची कागदी पिशवी दे बरं. सुदर्शनच्या आवाजानं राहुल भानावर आला. आपण तिच्याकडे एवढं एकटक बघत होतो हे तिच्या लक्षात आलं असेल तर. सुंदर स्त्रीकडे बघणं हा खरं तर काही गुन्हा नाही, पण काही बायका उगाचच त्याचा बाऊ करतात. प्रत्येक पुरुष आपल्याकडे वाईट नजरेनं बघतोय असं त्यांना वाटत असतं. हिला तसं काही वाटेल का? राहुलनं काही न बोलता एक कागदी पिशवी सुदर्शनच्या हातात दिली. मात्र मनातनं राहुल सुदर्शनवर काहीसा खवळलेला होता. त्या तरुणीसमोर सुदर्शननं त्याला एक तर काम सांगितलं होतं, तेही अशा टोनमध्ये की जणू राहुल त्याचा नोकर आहे. त्यामुळे त्या तरुणीच्या पुढे त्याचं इम्प्रेशन काहीसं डाऊन होण्याची शक्यता होती. जाऊ दे, जो हुआ सो हुआ. ती तरुणी जर तेवढी बुद्धिमान असेल तर आपल्या कपड्यावरनं ती तसा काही गैरसमज करून घेणार नाही. राहुल पुन्हा एकदा त्या तरुणीच्या विचारात हरवला. त्या तरुणीने जर प्रिस्क्रिप्शन त्याच्या हातात दिलं असतं तर त्याला तिच्याशी थोडंफार बोलायचा चान्स मिळाला असता. बोलण्याच्या ओघात तिच्याबद्दलची थोडीफार माहिती काढून घेता आली असती. राहुलचा तेवढा स्वतःच्या वाक्चातुर्यावर विश्वास होता. राहुल असा विचार मनात करत असताना ती तरुणी औषधं घेऊन निघूनही गेली होती. मला वाटतं तिच्या लक्षात आलं असावं की तू तिच्याकडे चांगल्या दृष्टीनं बघत नाही आहेस म्हणून. ती तरुणी दुकानातनं बाहेर पडल्यावर सुदर्शन म्हणाला. कशावरनं रे? तिच्या एकंदर वागण्यावरनं. बघ ना, तू काउंटरवरनं तिच्याकडे सरकला पण तिने तुझ्याकडे लक्षच दिलं नाही. जाणून बुजून तुझ्याकडे दुर्लक्ष केलं तिने. पोरींचा अनुभव तुझ्यापेक्षा मला जास्त आहे. तिने माझ्याकडे दुर्लक्ष केलं नाही, उलट आपल्या वागण्यातनं हे दाखवून दिलं आहे की माझ्या उपस्थितीची तिने नोंद घेतली आहे. तसं नसतं तर तिने प्रिस्क्रिप्शन सरळ माझ्या हातात दिलं असतं. तुझ्या काय किंवा माझ्या काय, तिच्या दृष्टीने तसा काही फरक पडलाच नव्हता ना. हे तुझं स्वतःबद्दलचं विशफुल थिंकिंग आहे. मला तरी नाही वाटत तिने तुझ्या उपस्थितीची नोंद घेतली आहे म्हणून. तिच्याबद्दल मला तशी काही फारशी माहिती नाही आहे, पण अधूनमधून ती माझ्या दुकानात येते, त्यावरून तरी मला वाटतं की ती पोरगी काही अशी तशी वाटत नाही आहे. हे बघ, तुला एक सांगतो सुदर्शन, कुठलीच मुलगी कधीच अशी तशी नसते. परिस्थिती आणि बऱ्याचदा आपण पुरुष त्यांना असं तसं बनवतो. त्यांचा तोल जायला आपण कारणीभूत ठरतो. स्त्रीचा सगळ्यात वीक पॉईंट आहे तो प्रेम आणि सहानुभूती. हे ज्याच्याकडून तिला मिळेल त्याच्यासाठी ती आपलं सर्वस्व पणाला लावते आणि स्त्रीमधल्या याच वीक पॉईंटचा काही जण फायदा घेतात, आपल्या स्वार्थासाठी त्यांचा उपयोग करून घेतात. तुझी आणि माझी इतक्या वर्षांची दोस्ती आहे, पण अजूनही मला तू नीट समजलेला नाही आहेस. एकीकडे तू स्त्रीची बाजू घेऊन बोलतोस, हिंदी सिनेमातल्या एखाद्या आदर्श नायकाप्रमाणे धाड धाड डायलॉग फेकतोस आणि दुसरीकडे त्यांच्याशी प्रेमाचं नाटक करून त्यांना फसवत असतोस. अरे हा सरळ सरळ दुटप्पीपणा झाला. तू म्हणालास ना, तेच खरं आहे. तू अजून मला नीटसं समजावूनच घेतलेलं नाही आहेस आणि मला वाटतं घेऊ शकणार सुद्धा नाहीस. मी कधीही कुठल्याही पोरीच्या आयुष्याशी खेळलेलो नाही. तिला कधीही मी धोका दिलेला नाही. तिला आयुष्यातून उठवल्यासारखं माझ्या हातून कधीही काहीही घडलेलं नाही. कुठल्याही पोरीच्या मागे मी स्वतःहून लागलो नाही. हां, कोणी मला चॅलेंज दिलं तर ते मी स्वीकारतो. याला फार तर तू माझी कमजोरी म्हणू शकतोस. पण तसं म्हटलं तर कुठला माणूस परिपूर्ण आहे रे? प्रत्येकाची काही ना काहीतरी कमजोरी असतेच ना, हे मी कबूल करतो. आणि मी कबूल करतोय की पैज जिंकण्यासाठी मी त्या स्त्रीचा उपयोग करून घेतो. याला फार तर तू माझा स्वार्थ म्हणू शकतोस आणि तसा जर तुझा आरोप असेल तर तो मी मान्यही करतो. पण कुठल्याही पोरीला प्रेमाची वचनं देऊन मी तिला फसवलं आहे, तिच्यातल्या वीक पॉईंटचा मी फायदा घेतला आहे, असं कधीही झालेलं नाही. मनात आणलं तर तसं करणं मला मुळीच अवघड नव्हतं, हे तूही मान्य करशील. पण ती माझी वृत्ती नाही. आता या पैजेबिजेच्या भानगडीत काही वेळा पोरींच्या भावना दुखावल्या जातात, हे मी कबूल करतो. मला त्याचं वाईटही वाटतं. पण हाही एक आयुष्य आपल्या ढंगानं जगण्याचा प्रकार आहे. आयुष्य हसत खेळत पार केलं पाहिजे.
त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी माणसानं हसत खेळत स्वीकारायला हव्यात. अर्थात हा माझा आपला दृष्टिकोन आहे, तो दुसऱ्यानं मान्य करायलाच हवा असा माझा आग्रह नाही आहे. राहुलनं छानपैकी सुदर्शनला एक भाषणच दिलं. हां, तू म्हणतोस ते बरोबर आहे. प्रत्येकाचा आपल्या जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो. बरं, आता काय प्रोग्राम आहे तुझा? प्रोग्राम आता कॅन्सल झाला समजायचा. आज ती घरातनं बाहेर पडेल असं आता वाटत नाही. कुणीतरी आजारी असावं घरात. तेवढ्यात दुकानात 2-3 गिऱ्हाईकं शिरली. सुदर्शन आपल्या कामात मग्न झाला. राहुलचा आजचा प्लॅन फेल गेला होता. ती घरातून बाहेर पडेल असं आता त्याला वाटत नव्हतं. मग उगाच इथं वेळ घालवण्यात काय अर्थ होता? राहुलनं एकदा समोरच्या बाल्कनीकडे पाहिलं आणि सुदर्शनला उद्देशून म्हणाला, अच्छा सुदर्शन, मी निघतो रे. समोर गिऱ्हाईकं उभी होती, त्यामुळे राहुलनं सुदर्शनला सुद्या न म्हणता सुदर्शन म्हटलं होतं. कुठे काय बोलावं तेवढं तारतम्य राहुलला नक्कीच होतं. का रे, निघालास? हो, आजचं काम अपूर्ण राहिलं. आता जरा पोटापाण्याचं बघतो, असं म्हणत राहुल दुकानाच्या बाहेर पडला. राहुल कालपासनं सुप्रियाला भेटला नव्हता, म्हणून सुदर्शनच्या दुकानातून निघाल्यावर त्याने विचार केला की आज वेळ आहे तर सुप्रियाला भेटावं. म्हणजे आणखीन 1-2 दिवस तिच्यापासून सुटका तर मिळेल. एकदा या नवीन मिशनवर लक्ष केंद्रित केलं की मग सुप्रियाला भेटणं शक्य होणार नाही. आणि ही सुपी आपण भेटलो नाही तर सतत चक्रा मारत राहील. त्यापेक्षा राहुलनं आपली स्कूटर सुप्रियाच्या बंगल्याकडे वळवली. श्रोते हो, हा होता सुरेश वैद्य यांच्या दुहेरी या कादंबरीचा तिसरा भाग उद्या. पण तत्पूर्वी अजूनही तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती उजव्या हाताला माझा फोटो दिसतोय, त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. हीच एक विनंती करतो आणि थांबतो. ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल.